नमस्कार. अभिजित दिपके या अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणाने अपघाताने म्हणा किंवा विडंबनाच्या माध्यमातून स्थापन केलेली पार्टी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. या कॉकरोच जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद, करोडो लोकांनी त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून जो त्यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे अभिजित दिपके भारतभर गाजत आहे. आणि अभिजित दिपके वेगवेगळ्या शहरामध्ये आंदोलन करत आहेत नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये हा तरुण मुलगा आंदोलन करत आहे. आणि भारतातील तरुणी मोठ्या संख्येने या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. आणि या सर्व अभिजित दिपके व त्याची कॉकरोच जनता पार्टी या संदर्भामध्ये महाराष्ट्रामधील जे पत्रकार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी आता बोलत आहे. आज खरं म्हणजे 13 जून 2026 रोजी मी सकाळी मोबाईल उघडला आणि मला एक मुलाखत त्या पाहायला मिळाली, म्हणजे ऐकली मी ती मुलाखत. ती मुलाखत होती राजू परुळेकर आणि रंजन टिकले. आता हे राजू परुळेकर आणि रंजन टिकले हे अत्यंत विद्वान आणि अत्यंत प्रचंड पुस्तकं वाचणारे हे मोठे पत्रकार असे ते स्वतःला समजतात. अर्थात प्रचंड त्यांचा व्यासंग असणार आहे, प्रचंड त्यांचं असणार आहेच, त्याबद्दल प्रश्न नाही. परंतु या राजू परुळेकर आणि रंजन टिकले यांनी बाकी या अभिजित दिपके यांस भाजपचा समर्थक म्हणून किंवा भाजपनी पुढे केलेला किंवा RSSनी पुढे केलेला तरुण आहे अशा पद्धतीचा जाब शोध लावला. आणि ही चर्चा मी ऐकत होतो आणि माझ्या मनात आलं की या पत्रकारांच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी थोडंसं बोललं पाहिजे. आणि त्याच वेळेला इंग्लंडमध्ये असणारे राहुल गायकवाड नावाचे जे तरुण आहेत ते त्यांच्या व्यवसायानिमित्त इंग्लंडमध्ये असतात. ते राहुल गायकवाड एक अभ्यासक आहेत आणि एक विचारवंत आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांवर अत्यंत निष्ठा असणारे आणि प्रकाश आंबेडकर यांना खूप मानणारे असे तरुण जे अर्थतज्ञ आहेत ते राहुल गायकवाड यांनी बाकी तुरंत या परुळेकर आणि या रंजन टिकले यांचा चांगला समाचार घेतला. आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही ताबडतोब या अभिजित दिपकेला जज करू नका, त्याला थोडा वेळ द्या. आणि म्हणून मला असं वाटलं की आणखीन जे काही पत्रकार आहेत महाराष्ट्रातले काही ठराविक पत्रकार त्यांच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलत आहे. आता इथे 2 भाग झालेले आहेत. एका बाजूला प्रचंड अशी मोठी फौज, तर ज्या फौजेमध्ये म्हणजे या कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधामध्ये किंवा विशेषतः अभिजित दिपके याच्या विरोधामध्ये एक मोठी फौज निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये अत्यंत सिनियर व अत्यंत ज्युनियर छोटे मोठे पत्रकार सामील झालेले आहेत. आणि ती जर नावं ऐकली तर आपल्याला असं वाटेल की ही एका काळामध्ये खूप मोठे पत्रकार ते बाकी या अभिजित दिपके यांची टिंगल टवाळी व त्याला विरोध करण्यासाठी आणि त्याला बदनाम करण्यासाठी पुढे सरसावले त्यांच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलत आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी म्हणेल भाऊ तोरसेकर. आता भाऊ तोरसेकर हे अत्यंत खरं म्हणजे माझ्यासारखा जो वयस्कर माणूस आहे त्या तर असे काही जुन्या काळातले जे वाचक आहेत ते भाऊ तोरसेकर जे यांना मानतात. म्हणजे भाऊ तोरसेकर एका काळाला म्हणजे 1973-74ला जेव्हा दलित पॅंथरची स्थापना झाली त्यावेळेला दलित पॅंथरला मदत करणारे भाऊ तोरसेकर म्हणजे नामदेव ढसाळ, जोगी पवार, अविनाश मातेकर, अर्जुन डांगले, राजा ढले यांचे ते मित्र होते भाऊ तोरसेकर. आणि दलित पॅंथरचा त्या काळामध्ये ज्या वेळेला दलित पॅंथरचा जाहीरनामा बनवला जात होता त्यावेळेला असं ऐकायला मिळालं की त्यामध्ये भाऊ तोरसेकर देखील होते. तर त्या भाऊ तोरसेकरने त्या काळामध्ये दलित पॅंथरच्या तरुण मुलांना खूप मदत केलेली आहे. ते तरुण होते. तर ते भाऊ तोरसेकर आत्ता बाकी खूपच वेगळे झाले. ते स्वतःचा यूट्यूब चॅनल चालवतात आणि त्यांना भयंकर म्हणजे त्यांना फॉलोअर्स मिळालेले आहेत अर्थात. आणि ते आत्ता बाकी कम्प्लिटली म्हणजे
गोदी वेड्या म्हणतात, पण आपण त्यांना तसं म्हणू शकत नाही. परंतु प्रचंड प्रमाणात ते मोदी भक्त आहेत आणि भाजपचे समर्थन करणारे असे भाऊ तोरसेकर, हे भाऊ तोरसेकर देखील एवढा सिनियर माणूस आहे, ते देखील या अभिजित दिपके यांची टिंगल-टवाळी करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. दुसरे आहेत ते म्हणजे अनिल थत्ते. अनिल थत्ते हे जुनेच आहेत. अनिल थत्ते एका काळामध्ये अनिल थत्ते आणि राजा ढाले एका वर्गात होते, म्हणजे कॉलेजला बरोबर होते. आणि या अनिल थत्तेचा इतिहास खूप मोठा आहे, जुने पत्रकार आहेत. अर्थात मी 1974-75 पासून या अनिल थत्ते किंवा भाऊ तोरसेकर यांची नावं ऐकलेली आहेत, कारण मी त्यावेळेला 74-75 सालामध्ये या मंडळीचे लेख वाचलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल मला माहिती आहे. अशी म्हणजे ही जुनी मंडळी आहेत. तर हे अनिल थत्ते आणि हा भाऊ तोरसेकर हे देखील या अभिजित दिपकेंची टिंगल-टवाळी करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. हे सिनियर पत्रकार आहेत. तर आणि मग ज्युनियरमध्ये ज्याला म्हणू की अलीकडल्या काळामध्ये जे म्हणू, जे अत्यंत कुत्सितपणे बोलणारे, अत्यंत हेटाळण्याने बोलणारे आणि प्रचंड मोदी भक्त आणि प्रचंड भाजप भक्त व काँग्रेसवर विशेषतः टीका करणारे आणि विशेषतः शिवसेना, बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत वाईट बोलणारे दोन जे पत्रकार आहेत आणि ते आता स्वतः यूट्यूब चॅनल लावतात आणि भाजपच्या प्रचंड ज्या संघटना आहेत, ते RSSच्या ज्या प्रचंड संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रचंड व्ह्यूज मिळाले, प्रचंड त्यांना सबस्क्राईब मिळाले. असे जे आहेत ते सुशील कुलकर्णी आहेत आणि दुसरे प्रभाकर सूर्यवंशी आहेत. ही दोन्ही माणसं अत्यंत कुत्सितपणे बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहेत आणि अत्यंत गोदी मीडिया म्हणून त्यांना संबोधलं जातं. हे म्हणजे सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी हे बाकी या अभिजित दिपके यांची टिंगल-टवाळी करण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी अत्यंत वेगाने पुढं धावून आलेले आहेत. आणखी दुसरं म्हणजे असे भरपूर लोक आहेत. आता पहा, हे संजय राऊत आहेत. संजय राऊत खरं म्हणजे एक मोठे पत्रकार आहेत, सामनाचे संपादक कित्येक वर्षापासून आहेत आणि विशेषतः त्यांच्या नेत्याने म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे किंवा दुसरे त्यांचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील समर्थन दिलेलं आहे या कॉकरोच जनता पार्टीला किंवा अभिजित दिपके यांना त्यांनी समर्थन दिलेलं. ते म्हणतात की पाहू हा मुलगा काय करतोय, परंतु त्यांनी योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. आणि परंतु हे संजय राऊत बाकी एका फोटो टाकतात आणि फोटोच्या माध्यमातून म्हणतात की माननीय नरेंद्र मोदी व अभिजित दिपके यांची अमेरिकेत भेट झाली आणि एक फोटो ते टाकतात आणि त्याच्यावर वादविवाद होता, नंतर ते डिलीट करतात. म्हणजे आता एवढं तंत्रज्ञान कसे झालं आहे की कुणी कुणाच्याबरोबर फोटो दाखवले जातात, याची शहानिशा न करता संजय राऊत सारख्या अत्यंत मोठ्या पत्रकारांनी आणि इतक्या वर्ष सामनाचे संपादक असणारे एवढ्या मोठ्या माणसाने कुठल्या प्रकारची शहानिशा न करता असं खुशाल म्हटलं की मोदी साहेब व अभिजित दिपके यांची अमेरिकेत भेट झाली आणि मग त्यावेळेस मोठा वाद निर्माण झाला. म्हणजे अशा पद्धतीने या म्हणजे तर याच्यामध्ये असं दोन प्रकार झालेले आहेत की आणखी महत्त्वाचं की विरोधामध्ये असणारी ह्या मोठ्या पत्रकारांची फौज ती अशी आहे. त्याच्यामध्ये राजू परुळेकर आणि टकले हे तर सांगतात की हे RSS किंवा भाजपचं समर्थन करणारे आहेत आणि बाकीचे जे आहेत तोरसेकर असतील, भाऊ तोरसेकर किंवा ही जी मंडळी आहेत अनिल थत्ते वगैरे, ही मंडळी म्हणतात की आम जनता पार्टीची माणसं आहेत, मुलं आहेत, आम जनता पार्टी त्यांना मदत करते. आणखीन याच्यामध्ये आणखीन एक सिनियर ज्याला पत्रकार म्हणू किंवा जे फार मोठे विद्वान आहेत विद्वान ते, परंतु आता ते प्रचंड मोदीबाई झालेले असे जे उदय निरगुडकर, हे उदय निरगुडकर देखील एका काळामुळे मोठ्या चॅनलचे ते संपादक होते, अँकर होते आणि उदय निरगुडकर हे अत्यंत विद्वान आणि त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, अर्थतज्ञ आहेत आणि वेगवेगळ्या जगाच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये जाणकारी असणारे उदय निरगुडकर देखील या अभिजित दिपके यांच्या विरोधामध्ये उभे राहिलेत आणि कशा पद्धतीचं त्यांचं आंदोलन खच्चीकरण करायचं याच्यासाठी उदय निरगुडकर सारखा एक मोठा पत्रकार देखील मैदानात उतरलेला आहे. म्हणजे एका बाजूला एक प्रचंड शक्तिशाली असे ज्यांना गोदी मीडिया म्हटलंय, असे काय म्हटलं जातं, गोदी मीडिया असं त्यांना म्हटलं जाते, पण मी तसं काय म्हणत नाही. परंतु हे नामांकित लोक आहेत, परंतु हे सगळे नामांकित मोठी मंडळी ही बाकी अभिजित दिपके यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभे राहिलेत. आणि दुसऱ्या बाजूला फार थोडे लोक आहेत की जे पत्रकार आहेत, जे राहुल कुलकर्णी असतील, निखिल बागडे असतील, हे बाकी
आपल्याला अभिजित दिपके यांच्या समर्थन करण्यासाठी किंवा त्याला काही सल्ला देण्यासाठी किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की थोडा तुम्ही वेळ द्या, थोडी वाट पहा आणि मग त्यांना जज करा, मग त्यांच्या समीक्षा करा. तर हा जो मुलगा पोटतिडकीने या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घेऊन भारतामध्ये आलेला आहे का नीट परीक्षेमध्ये लाखो मुलांचं नुकसान झालेलं आहे, हजारो मातापित्यांचे नुकसान झालेले, हजारो मातापिता वैतागलेले, त्यांचे नुकसान झाले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आणि या सर्व गोष्टीचं मी ज्या अगोदर सांगितलं की जे अभिजित दिपके यांना विरोध करण्यासाठी पुढे आलेले जे मोठे पत्रकार आहेत त्यांना या नीटच्या परीक्षेमध्ये झालेल्या नुकसानीचं काहीच वाटत नाही का? म्हणजे त्यांना फक्त मोदी साहेब आणि भाजपचं पडलेलं आहे. म्हणजे या देशामध्ये किती प्रचंड महागाई होऊ द्या, किती विद्यार्थी नुकसान होऊ द्या, विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू द्या, पण आम्हाला मोदी साहेबच मोठे आहेत, आम्हाला भाजपच मोठी, अशा पद्धतीची भूमिका मांडणारे हे मोठे मोठे पत्रकार आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला दुःखद वाटतं. आणि एका बाजूला निखिल बागडेसारखे असतील, राहुल कुलकर्णीसारखे असतील आणि विशेषतः अनेक यूट्यूब चॅनलवाले, अनेक कलावंत असतील किंवा छोट्या मोठ्या माध्यमातून सरकारवर टीका करणारे लोक असतील किंवा अशा काही मंडळींनी बाकी मोठ्या प्रमाणात या अभिजित दिपके यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि आता महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या अभिजित दिपके यांना पाठिंबा मिळत आहे. खरं म्हणजे मराठवाड्यातील आणि महाराष्ट्राचा एक सुपुत्र का जो देशव्यापी एका महिन्यामध्ये देशव्यापी त्याचं नाव होतं, देशव्यापी तो आंदोलन करतो. खरं म्हणजे मराठी माणसाने त्या माणसाला त्या मुलाचं कौतुक केलं पाहिजे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि थोडा वेळ थांबा, थोडा वेळ पहा त्याची काय भूमिका आहे. आता लगेचच्या लगेच त्याच्याकडून सगळ्याच गोष्टी अपेक्षा करणं, एक महिना झाला नाही, त्या पक्षाची काय नोंदणी झाली नाही, तो पक्ष काय राजकीय पक्ष नाही, फक्त शैक्षणिक संदर्भामध्ये, विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये, नीटच्या परीक्षा झालेल्या गोंधळाच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये झालेले पेपर लिकेज असतील, पेपर फुटी असेल, या संदर्भामध्ये एक सर्वांना जो त्रास झालेला आहे, सर्व जाती धर्माची मुलं त्या नीटच्या परीक्षेला बसले असतील आणि मग त्या सर्वांचं एक ज्वलंत प्रश्न घेऊन आज जर मुलगा रस्त्यावर उतरत असेल आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत असतील तर या माणसाला देशद्रोही ठरवणे, या माणसाला पाकिस्तानी ठरवणे, या तरुणाला अशा पद्धतीत किंवा हिंदुद्रोही ठरवणे, तो हे प्रयत्न चालू आहे. आणि या ठिकाणी धर्माचा काही संबंध नाही. तो मुलगा त्या ठिकाणी मोठा प्रश्न घेऊन आला आहे. फक्त त्यांनी काय म्हटलं आहे, त्यांनी फक्त त्याच्या आंदोलनाच्या दरम्यान जे भीमसत्व घोषणा देतो त्याचमुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक त्या हातामध्ये घेतो आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचं हातात पुस्तक घेणे किंवा जे भीमचा नारा देणे म्हणजे हे अराजक आहे का, असा सवाल त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे. तेव्हा मला असं वाटतं की या ठिकाणी अभिजित दिपके यांना थोडा वेळ दिला पाहिजे आणि लगेचच्या लगेच त्याच्याकडून सगळ्या अपेक्षा करू नयेत. आणि त्या पुढील काळामध्ये काय करतो तो, राजकीय पक्ष काढतो की नाही, काय वेगवेगळे प्रश्न घेतो की नाही. अनेकांना वाटतं की त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत आणि अनेकांना वाटतं की त्यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलावे, बेरोजगार संदर्भात अगदी बरोबर आहे, परंतु त्याला वेळ द्या. एका महिन्यामध्ये एका मुलाने एक भारतामध्ये नाव कमवलंय, तो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे, मराठवाड्याचा सुपुत्र आहे आणि त्याने मोठा प्रश्न घेऊन तो संपूर्ण भारताभर आता प्रवास करू लागला आहे. लोकांना, तरुण मुलांना आणि मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या त्याच्याबरोबर येताना दिसत असताना मराठी पत्रकार ज्यांना मोदी भक्त म्हणून किंवा गोदी मीडियावाले असे लोक त्यांना सहज म्हणतात, या मंडळींनी थोडा तरी विचार करावा आणि या मराठी मुलाला थोडंसं समर्थन देता नाही आलं तरी लगेच त्याचे पाय खचू नका, त्याची बदनामी करू नका, एवढंच बाकी या निमित्ताने आपल्याला म्हणावेसे वाटते. आणि या ठिकाणी इंग्लंडमधून राहुल गायकवाड इंग्लंडमध्ये ते त्यांच्या व्यवसायानिमित्त इंग्लंडमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी, परंतु त्यांचं प्रचंड भारतामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक आंदोलन असतील, या सर्व गोष्टीकडं त्या राहुल गायकवाड या तरुणाचं लक्ष असतं. आणि त्यांनी जी मुलाखत परत मी दिली आणि या राजू परुळेकर आणि रंजन टकले यांचा त्यांनी चांगला समाचार घेतला, म्हणून मला पण देखील हा व्हिडिओ बनवायला मी घेतलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. कृपया तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे ती घंटीचं बेल बाजूला ती दाबत चला. आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गळकार जर आपण पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा, ही विनंती. धन्यवाद.